मित्र हो, नमस्कार, जय भीम. आपणा सर्वांचं आ लोकशाहीमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्र हो, बऱ्याच कालावधीनंतर आपण भेटतो आहोत. मात्र आज कारणही तसं आहे आणि एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर मी नेहमीप्रमाणेच उपस्थित आहे. आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे उद्या आपण आदरणीय पॅन्थर चक्रवर्ती राजाभाऊ ढाले यांची जयंती साजरी करतो आहोत आणि राजाभाऊंच्या कार्याचं स्मरण करावं, त्यांच्या कार्याविषयी तरुण पिढीला अवगत करावं, केवळ याच हेतूनं मी आपल्यासमोर आलेलो आहे. थोडक्या मिनिटांमध्ये काही कालावधीमध्ये राजाभाऊंची मांडणी करणं हे खरं तर अशक्यप्राय आहे आणि तरीसुद्धा त्यांच्या काही प्रदीर्घ कार्य जे त्यांचं आहे, म्हणजे पॅन्थर राजा ढाले सगळ्यांनाच माहिती आहेत. ते पॅन्थर चळवळीचे एक अधोरवी होते आणि त्या अनुषंगानं राजाभाऊंना ओळखणारे बरेच जण आहेत. किंबहुना तीच त्यांची एक महत्त्वाची ओळख बनून राहिलेली आहे. तथापि त्या पलीकडे जाऊन सुद्धा, त्या पुढे जाऊनही राजाभाऊंची एक वेगळी ओळख सर्वत्र निर्माण झालेली होती आणि किंबहुना त्यांनी ती तयार केलेली होती. तर त्या राजाभाऊंविषयी, पॅन्थर पलीकडले राजाभाऊ, पॅन्थरबद्दल तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बऱ्याच लोकांनी बोललेलं आहे, ऐकलं गेलेलं आहे, त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. तथापि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तेवढाच केवळ एकच एक पैलू असा नव्हता, तर त्या पलीकडेही काही राजाभाऊ आहेत आणि त्या पलीकडे ते पुरून उरणारे राजाभाऊ आहेत. म्हणजे असं नाही, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप वेगळ्या स्वरूपाचं आहे, खूप भरीव स्वरूपाचं योगदान राजाभाऊंनी केलेलं आहे आणि त्या कार्याचं राजाभाऊंच्या स्मरण करणं आज मला वाटतं त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. विशेषतः फुले शाहू आंबेडकरी विचारांची जी लोक आहेत आणि त्या पलीकडेही जी जनता आहे त्यांनाही राजाभाऊ ढाले माहीत झाले पाहिजेत, ही एक अपेक्षा घेऊन मी आज आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे. सुरुवातीलाच कालकथित राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतींना मी मनापासून अभिवादन करतो आणि माझ्या मांडणीला प्रारंभ करतो. मित्रहो, खरं तर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत की जी राजाभाऊंच्या कार्याविषयी अवगत आहेत. त्यांनी राजाभाऊंचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे. मात्र आणि माझ्यापेक्षाही चांगली मांडणी ते करू शकतात. तथापि त्यांची जबाबदारी आहे म्हणून आपण राजाभाऊंच्या कामाकडे बघायचं नाही असं मात्र होता कामा नये. म्हणून केवळ या आणि याच हेतूने मी सांगतोय तेच पूर्ण आहे अशातला भाग मांडण्याचं कारणही नाही. मात्र राजाभाऊंची मांडणी आपण सर्वांनी करत राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. केवळ या हेतून आणि त्यांच्या कार्याचे काही ग्लिम्सेस आपल्यासमोर मांडणं मला माझी जबाबदारी आणि कर्तव्य वाटतं, म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे. तर मित्रहो, माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या सुरुवातीपासून मी त्यांच्याबद्दल सांगायला सुरुवात करतो की मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये राजाभाऊंना पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळालेली आहे आणि खरं तर थोडीफार ती संधी लाभली आणि त्यातून त्यांच्याविषयीचं एक आदरयुक्त असं एक चित्र, एक आकलन माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि ते त्यातून त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचं कुतूहल हे माझ्या मनामध्ये जागृत झालं आणि त्यातून मी त्यांच्या कार्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. ढाले साहेबांना प्रत्यक्ष ऐकण्याची, पाहण्याची संधी मला माझ्या आयुष्यामध्ये साधारणपणे 3 वेळा लाभलेली होती. म्हणजे आणि त्यामधून त्यावेळची त्यांची एक विशिष्ट जी प्रतिमा आहे ती माझ्या मनावरती अशी कोरली गेलेली आहे. दुसरी आणि ती अमीट स्वरूपात उमटलेली आहे त्यांची प्रतिमा. अगदी पहिल्यांदा मला आठवतंय जेव्हा मी लहान होतो, 88-89 सालची ही घटना आहे. सांगलीमध्ये एका धम्म परिषदेच्या निमित्तानं राजाभाऊ सांगलीमध्ये आलेले होते. त्यावेळी राजाभाऊ ढाले यांना मी पहिल्यांदा पाहिलं. माझं वय तेवढं नव्हतं, ते काही समजेल, आकलन करेल, मात्र मी बघू शकत होतो. आजोबांच्या बरोबर गेलेलो होतो त्या परिषदेला आणि बाबासाहेबांना काही आपण प्रत्यक्ष पाहिलं नाही, मात्र त्यांचीच जणू प्रतिकृती भासावी अशा स्वरूपाचं एक अत्यंत राजबिंड देखणं उमदं व्यक्तिमत्व
राजाभाऊंच्या रूपानं माझ्यासमोर उभं होतं आणि त्यांचं ते थेट निर्भीड बोलणं असेल, श्रोत्यांशी सहज संवादी होण्याचं त्यांचं कसब असेल आणि अतिशय मुद्देसूद मांडणी, ही त्यांची काही वैशिष्ट्य मला नेहमीच त्यानंतरच्या काळात सुद्धा ऐकताना जाणवलेली होती. आणि तेव्हा पहिल्या दर्शनामध्ये जणू काही बाबासाहेबांची हे प्रतिकृती आहेत अशी काहीशी इमेज त्या माझ्या लहानग्या मनावरती कोरली गेली आणि ती त्यानंतर पुढे निरंतर घट्टच होत गेली. हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. त्यानंतर दुसऱ्यांदा मग जयसिंगपूरमध्ये जी धम्म परिषद झाली त्यावेळी मी राजाभाऊंना ऐकलं आणि तिसऱ्यांदा आमचे डॉक्टर जगन कराडे सरांनी कोल्हापूरमध्ये त्यांच्या धम्मक्रांतीची फलश्रुती या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशन समारंभासाठी राजाभाऊ ढाले आलेले होते. तेव्हा त्यांना शेवटचं लाईव्ह म्हणजे समोरासमोर ऐकणं जे म्हणतात ते त्यावेळी मी शेवटचं ऐकलं त्यांना. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही तिन्ही जे हे मी कार्यक्रम राजाभाऊंचे केले, ऐकले, पाहिले, हे तिन्ही सुद्धा धम्म चळवळीशी अतिशय निगडीत असल्यानं बुद्धाच्या धम्माचा राजाभाऊंनी किती साकल्यानं आणि चिकित्सक स्वरूपाचा अभ्यास केलेला आहे याची जाणीव मला त्यामधून झाली. आणि विशेषतः बाबासाहेबांच्या आधुनिक दृष्टिकोनातून बुद्ध आणि त्यांचा धम्म सांगताना तो ज्या पद्धतीनं राजाभाऊ पटवून देत असत, त्यांची ती हातोटी अतिशय विशेष उल्लेखनीय स्वरूपाची अशी होती. आणि त्यातला परखडपणा त्या मांडणीमधला, त्यामधली एक आक्रमकता, हे त्यांचे महत्त्वाचे गुणविशेष तर होतेच, पण त्याचं आक्रस्ताळेपणामध्ये मात्र रूपांतर न होऊ देणं आणि मुद्द्यांपासून न भरकटणं ही सुद्धा राजाभाऊंच्या वक्तृत्व कलेची, मांडणीची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण असं होतं. हे मला या ठिकाणी सांगते. ही एक महत्त्वाची बाब त्यांना साधलेली होती आणि ती त्यांनी त्यांच्या प्रज्ञेच्या बळावरती विकसित केलेली होती. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. बुद्धाकडे पाहण्याचा, बुद्ध मांडण्याचा त्यांचा हा जो दृष्टिकोन होता तोही बाबासाहेबांच्या प्रमाणच सुधारणावादी आणि प्रागतिक स्वरूपाचा होता. ही बाब सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी 22 प्रतिज्ञा सुद्धा बाबासाहेबांनी दिल्या. जो बौद्ध आहे त्याला पहिल्या 3 प्रतिज्ञांची काय गरज आहे असं सांगण्यापर्यंत, म्हणजे एक परखड चिकित्सा सातत्यानं, म्हणजे जो बौद्ध झालेला आहे त्यानं पुन्हा पुन्हा मग मी इतर दैवतांना मानणार नाही, हिंदू दैवतांना मानणार नाही सांगण्याची गरज नाही, कारण तो बौद्ध झाला म्हणजे त्यानं हे सगळं सोडलेलं आहे असं थेटपणानं राजाभाऊ त्यांच्या या मांडणीमध्ये सांगायचे. म्हणजे तुम्ही हे जर सोडलेलं पण तुम्ही पुढे गेलं पाहिजे, हे घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आत्तदीप भव हे जे बुद्ध सांगतो हेच राजाभाऊ त्यांच्या कृतीमधून करून दाखवतात आणि आपल्या समाजाला सुद्धा त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा संदेश देत राहतात. हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. आणि ढाले साहेबांच्या मग निर्वाणाच्या नंतर मी जेव्हा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा विचार करू लागलो तेव्हा सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञेच्या निकषावर अत्यंत तावून सुलाखून असं तयार केलेलं होतं. आणि त्यांचा हा निकष आणि मार्ग होता तो म्हणजे ज्ञान संपादनाचा. सातत्यानं नवीन ज्ञानाचं संपादन. अगदी तुम्हाला सांगतो, रद्दीतली कागदपत्र, वर्तमानपत्र, मासिक जे जे जिथं जिथं मिळेल ते घेऊन ते वाचायचं आणि आपण ज्ञान समृद्ध असे ज्ञानाचे कण वेचून 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 राजाभाऊंनी स्वतःचा ज्ञान संग्रह वाढवलेला होता. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या ते वेगवेगळ्या वर्तुळामध्ये, साहित्यिक आणि अशा वेगवेगळ्या वर्तुळामध्ये वावरत असत आणि त्यामध्ये एखादी गोष्ट चर्चेला आली आणि ती आपल्याला माहिती नाही असं जर त्यांच्या लक्षात आलं तर ते खूप अस्वस्थ व्हायचे. इतके अस्वस्थ व्हायचे की जोपर्यंत त्या संबंधित विषयाबद्दल, त्या बाबीबद्दल त्यांना संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंतच ही स्वस्थता लाभायची नाही. मग ते जिथून मिळेल तिथून हे सगळी मासिकं, पुस्तकं जे जे काही मिळेल ते गोळा करायचं, त्या विषयावरचं संपूर्ण वाचून काढायचं, त्याच्यावर चिंतन करायचं आणि आपली एक भूमिका घेऊन ते उभे राहायचे. हे राजाभाऊंनी सातत्यानं त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग या माध्यमातून मग त्यांनी तर्कशास्त्र असेल, सौंदर्यशास्त्र असेल, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान यांचे ते भोगते आणि अभ्यासक तर होतेच,
पण समकाळात घडणाऱ्या घटना घडामोडींचं स्पष्ट आणि काटेकोर आकलन करून घेण्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर होते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचं हे स्पष्ट वक्तेपण जे होतं, जे ज्ञानातून ज्ञान संपादनातून विकसित झालेलं होतं, ते ना मित्रांच्या बाबतीत मृदू होत असत, ना त्यांच्या शत्रूंच्या बाबतीत, म्हणजे विरोधकांना. शत्रू म्हणायला योग्य नाही, कारण आयुष्यात त्यांनी कधीही कुणाला आपलं शत्रू मानलं नाही. तात्विक विरोध हा त्यांच्या भूमिकेचा सातत्यानं बेस राहिला आणि त्यामुळं विरोधक असं आपण या ठिकाणी म्हणूया, वैचारिक विरोधक असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या सगळ्यांच्या बाबतीत एक कर्तव्य कठोरता त्यांनी नेहमीच बाळगली आणि मुद्द्याच्या बळावरती योग्य प्रतिवाद करत राहणं ही सातत्यानं राजाभाऊंनी आयुष्यभर केलेली गोष्ट आहे. हे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. आणि हे विरोधक म्हणजे जे मी म्हणालो, हे म्हणजे प्रस्थापित अभिजन वर्गातले आणि फुले आंबेडकरी चळवळ न रुचणारे लोक होते आणि त्यांना मात्र राजाभाऊ अजिबात गय करत नसत. त्यांची जी मुद्द्यावरची मांडणी असेल त्यांना ते परखडपणानं बजावून सांगत असत आणि कधी त्यांनी खपवून घेतलं नाही. आणि विशेषतः काळा स्वातंत्र्य दिन आणि सत्यकथेची सत्यकथा ही त्यांची दोन अत्यंत क्लासिक उदाहरणं आहेत या त्यांच्या कर्तव्य कठोर विरोधाची. आणि त्याबद्दल आपण समजून घेणं अत्यंत अगत्याचं आहे असं मला वाटतं. राष्ट्र हे लोकांचं बनतं, त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की प्रतीकांच्या अपमानाचं दुःख मोठं. आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किमती एवढी पातळ. बौद्ध स्त्रीच्या झालेल्या सार्वजनिक अपमानातून ढाले साहेबांच्या मनात निर्माण झालेला हा संताप होता. ब्रिटिश गेले तरी ब्रिटिशांची प्रवृत्ती राज्यकर्त्यांमध्ये जिवंत आहे, म्हणून आपण स्वतंत्र आहोत हे चूक. स्वतंत्र ते आहेत जे आपल्याला गुलामासारखं वागवतात, मग गुलामीत कसलं स्वातंत्र्य. आणि म्हणून काळा स्वातंत्र्य दिन इतकी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य यांचा परिघ खऱ्या अर्थानं या देशातल्या वंचित समाजापर्यंत विस्तारण्यासाठी राजाभाऊ सातत्यानं आग्रही राहिले, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. समाज चिंतनाचा हा एक चिरंतन नमुना एकीकडं, तर दुसरीकडं साहित्य चिंतनाचा आजवरचा सर्वाधिक चर्चित आणि कालातीत नमुना म्हणजे सत्यकथेची सत्यकथा. मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये सत्यकथेनं निर्माण केलेलं कंपूशाहीचं प्रस्थ आणि आम्ही जे प्रसिद्ध करू तेच साहित्य तेच सकस असा जो एक ढिंडोरा सत्यकथा सातत्यानं पिटत होती आणि जणू काही मराठी साहित्य सर्जनशीलतेच्या मोजमापाचं अंतिम परिमाण ही सत्यकथाच आहे, अशी एक सर्वदूर सार्वत्रिक भावना प्रस्थापित आणि उदयोन्मुख साहित्यिकांच्या मध्ये निर्माण झालेली होती. तिला चूड लावण्याचं काम हे ढाले साहेबांच्या या लेखानं केलं. हे लिहित असताना त्यांनी विविध संदर्भांची जी खैरात केलेली आहे, त्यामुळं तत्कालीन साऱ्याच तथाकथित सत्यकथा अनुमोदकांची बोलती बंद झालेली होती. म्हणजे राजाभाऊंनी त्यासाठी सत्यकथेचे त्यापूर्वीचे 34 वर्षांचे अंक अगदी पान आणि पान वाचून काढलेलं होतं आणि मग त्यामधून त्यांनी सत्यकथेत साहित्य छापून येण्याचं राजकारण आणि साभार परत येण्यामागची गंमत जम्मत ही निर्भीडपणानं मांडलेली आपल्याला लक्षात येईल. वाङ्मयाची त्यांना किती सूक्ष्म जाण होती याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा हा सत्यकथेची सत्यकथा हा लेख होय. 2000 पृष्ठांची रद्दी असं संबोधत असताना सत्यकथेच्या केवळ नावातच सत्य, बाकी झूट कथा असा घणाघात राजाभाऊंनी केलेला आपल्याला दिसतं. आणि सत्यकथेमुळं साहित्याचं साचलेपण आपल्याला जाणवलं, हे सांगायला सुद्धा त्यांनी कमी केलेलं नाही. विशेषतः पुढच्या कालखंडामध्ये नारायण सुर्वे, श्रीदा पानवलकर, चिंत्रे खानोलकर तथा आरती प्रभू, दीपू चित्रे आणि म.व्ही. चिटणीस या साहित्यिक समीक्षकांची सत्यकथा कशी वाताहत करते आहे आणि हे लोकही त्यात कसे वाहवत गेलेले आहेत, हेही ढालेसाहेब या लेखामध्ये सोदाहरण सांगतात.
सत्यकथेची पानं भरणं इतकंच या मातब्बरांचं काम आणि शोकांतिका सुद्धा, असंही थेटपणानं राजाभाऊ या लेखामध्ये म्हणतात. मात्र असं असलं तरी ढाले साहेबांची प्रज्ञा अशी की यातल्या कोणावरही त्यांनी वैयक्तिकरित्या पातळी सोडून ते घसरलेले नाहीत, अगर टीका केलेली नाही. जी काही टीका आहे ती केवळ साहित्य आणि लेखनाच्या अनुषंगानंच केलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी जी नावं घेतली त्यातले बरेचसे हे राजाभाऊंचे अतिशय चांगले मित्रही होते. मात्र तरी सुद्धा त्यांना या धोक्याची जाणीव करून देणं, त्यांच्यावर जो काही परिणाम होतो आहे या सगळ्या साहित्य व्यवहाराचा, तो त्यांना सांगणं, पटवून देणं, यासाठी राजाभाऊ या ठिकाणी आग्रही असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे आपल्याला साधायला पाहिजे. हे सगळं राजकारण उलगडून सांगत असताना ते वाचकांना आणि लेखकांना मूलभूत जाणीव करून द्यायला सुद्धा विसरत नाहीत. ते सांगतात की सत्यकथा खरी नव्हे, सत्यकथा खरी नव्हे, खरं असतं ते आपलं लिहिणं. विचार करा किती मूलभूत आणि किती महत्वाची गोष्ट राजाभाऊ या ठिकाणी सांगतात. तर अशा पद्धतीनं बंडखोरी जरी असली तरी तिनं सृजनशीलतेची कास सोडता कामा नये, हे अधोरेखित करणारा असा हा एक प्रगल्भ साहित्यिक म्हणजे राजा ढाले होते, असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता सत्यकथेसह साऱ्याच प्रस्थापित शाहीला फाट्यावर मारायचं तर आपलं समांतर असं काहीतरी द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे. तर त्याची जाणीव सुद्धा राजाभाऊंना होती. आणि मग प्रस्थापितांच्या चुकीच्या सर्जनाचं प्रत्युत्तर आपल्या सकारात्मक आणि विधायक सर्जनात्मक पद्धतीनं आपल्याला द्यावं लागतं आणि काय योग्य हे सांगावं लागतं, हे लक्षात घेऊन मग राजाभाऊंनी लिटिल मॅगझिन चळवळीचा प्रारंभ केला. आणि त्यातून मग असो, आत्ता, दैनिक चक्रवर्ती, येरू, तापसी असे अनेक प्रयोग त्यांनी या लिटिल मॅगझिन चळवळीच्या अंतर्गत केले. यातले लेख स्वतः लिहून ते त्यासाठी आवश्यक असणारी पूरक चित्र रेखाटण्यापर्यंत सुद्धा सगळी कामं राजाभाऊ एक हाती करत असत. हे त्यांचं मोठं कौशल्य होतं. राजाभाऊंचा अक्षर हा तर त्यांना ओळखणाऱ्यांना सह माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा हेव्याचा विषय आहे. इतकं सुंदर छापल्यासारखं बोरूचं अक्षर त्यांचं होतं, म्हणजे ते की केवळ वाचत राहावं आणि पाहत राहावं इतकं सुंदर. लोकांनी त्यांची पत्र जपून ठेवलेली आहेत. इतकं सुंदर अक्षर राजाभाऊंचं होतं. आणि तो एक वेगळाच विषय आहे त्यांचा अक्षर, कथालेखन, कविता लेखन. आणि ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी आणखी राजाभाऊंचं जे या लेखनाच्या पलीकडचं जे महत्त्वाचं क्षेत्र होतं ते म्हणजे त्यांचा कविता लेखनाचा आणि जागतिक कविता प्रवाहाचा त्यांचा अभ्यास तर होताच, त्याचप्रमाणे बालगीत हा सुद्धा राजाभाऊंच्या साहित्याचा एक दुर्लक्षित पैलू आहे असं मला वाटतं. त्यांच्या बालकविता वाचताना बालकांच्या भावविश्वाचं त्यांना किती अचूक भान होतं हे लक्षात आल्याशिवाय आपल्या राहत नाही. आणि असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्या मनामध्ये ती कोवळीक, ती निरागसता आणि जगाकडे त्या लहानग्या निरागस नजरेनं पाहण्याची एक दृष्टी आपल्याला असावी लागते, ती राजाभाऊंमध्ये होती. म्हणजे राजाभाऊंचं मन किती निर्मळ होतं, किती क्लीन होतं हे त्यांच्या या बालकविता आपल्याला निश्चितपणानं पटवून देतात. त्यांना एखादी गोष्ट चुकीची होताना दिसली की तिचा प्रतिवाद करून ते मोकळे होत असत. अगदी आंदोलन सुद्धा त्यांनी केलेली आहेत. मात्र कोणाही बद्दल मनामध्ये कटुता ठेवायची नाही, किलमिश ठेवायचं नाही, हे त्यांचं एक तत्व होतं. त्यांनी कधीही कुणाबद्दल असं मनामध्ये काही बाळगलंय असं कधीही झालं नाही. राजाभाऊंच्या बालगीताचे काही नमुने मला इथं पेश केल्याशिवाय राहत नाही. पोपट ही त्यांची खूप इंटरेस्टिंग कविता आहे. म्हणजे बघा किती मोजक्या शब्दामध्ये त्या बालविश्वाला आकर्षित करण्याचं कसं राजाभाऊंमध्ये आहे. म्हणजे असा पोपट कोणी इतर कोणी दाखवला असेल असं मला वाटत नाही. हॅलो हॅलो पोपट भाई, राजाभाऊ कविता सांगतोय. हॅलो पोपट भाई, तुमच्या गळ्यामध्ये टाय, ओठावर लिपस्टिक, भलते हे काय. म्हणजे बघा आता आजकालची मुलं
त्यांना हे लिपस्टिक वगैरे ही खूप कॉमन प्रकरण आहे. म्हणजे जर पोपटाच्या चोचीला जर त्यानं एखाद्या लिपस्टिकची उपमा दिली तर ते त्या भावविश्वाशी अगदी जोडणार आहे. इतकं इंटरेस्टिंग आहे. आणखी एक चतुर राणे ही त्यांची आणखी एक इंटरेस्टिंग कविता आहे. तर त्यात काय म्हटलंय बघा, 2 होत्या राण्या नि एकच त्यांचा राजा, 2 होत्या राण्यांनी एकच त्यांचा राजा, ऐकूच येत नसे त्याला वाजवला जरी बाजा, मग भांडायच्या दोघीच नि शिव्या द्यायच्या त्याला, मग भांडायच्या दोघीच नि शिव्या द्यायच्या त्याला, पण अंजारत गोंजारत ठार बहिरा मेला. म्हणजे केवढं इंटरेस्टिंग आहे बघा हे लेखन त्यांचं. आणि अशा 300 बालकविता आपल्याकडे पडून असल्याचं राजाभाऊंनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलंय. म्हणजे खजिनाच आहे ना बालकवितांचा. तर हा खजिना आपल्या बालकांसाठी खुला करणं ही आज आपली एक महत्त्वाची गरज आहे. त्या सगळ्या कवितांचा शोध घेणं, त्या प्रसिद्ध करणं हे आपल्याला आता इथून पुढच्या काळात क्रमप्राप्त आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एझा फाउंड आणि नोएल स्टॉक यांनी इंग्रजीत परावर्तित केलेल्या लव्ह सॉंग्स ऑफ एन्शंट इजिप्त या कवितागुच्छाचं ढाले साहेबांनी ज्या ताकदीनं मराठीमध्ये भावानुवाद केलाय, नाईलची भावधारा असं त्याचं नाव आहे. ही नाईलची भावधारा प्रचंड ताकदीनं त्यांनी केलेली आहे. त्यामधून ते आपल्याला इजिप्शियन कलादृष्टी, संस्कृती आणि विशेषतः मानवी भावबंधांची अतिशय उत्कटतेनं ओळख करून देतात. म्हणजे या नाईलच्या भावधारेमध्ये ही भावधारा आणि त्यातली प्रेम कविता आणि त्या प्रेम कवितांना पूरक अशी राजाभाऊंनी रेखाटलेली इजिप्शियन रेखाचित्र हे खरंच सगळं तुम्हाला सांगतो असं समरसून वाचण्यासारखं अनुभवण्याची ही गोष्ट आहे. आणि ते आपण करायला पाहिजे. म्हणजे मी मात्र आणि या पलीकडे तुम्हाला सांगतो राजाभाऊंच्या एका पॅन्थरचं मनोगत, या मनोगताच्या प्रेमात असणारा मी एक माणूस आहे. हे मी या ठिकाणी जाहीररित्या मान्य करतो. आणि राजाभाऊंनी जणू आपल्या समग्र जीवन कार्याचं प्रतिबिंब या पॅन्थरच्या मनोगतामध्ये पाडलेलं आहे. त्यातल्या प्रेरणांचे तरंगही अत्यंत चिरकाल उमटत राहणारे असेच आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि मला या ठिकाणी ते पॅन्थरचं मनोगत वाचून दाखवल्याशिवाय राहत नाही. काही जुन्या लोकांनी ते ऐकलं असेल, वाचलं असेल. मात्र नवीन पिढी जी हे भाषण बघते त्यांना हे निश्चितपणानं सांगावं आणि थोडा वेळ गेला तरी हरकत नाही. मात्र हे पॅन्थरचं मनोगत आपल्याला मी सादर करतो, जेणेकरून राजाभाऊंनी ज्या प्रेरणा आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मनोगतामधून, त्या प्रेरणांशी आपल्याला जोडून घेता येऊ शकेल हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी एका पॅन्थरचं मनोगत ही जी राजाभाऊंची दीर्घ कविता आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. काय म्हणतात बघा राजाभाऊ. अरे रडता कशाला, अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही, आपला वंशविच्छेद झालेला नाही. मी एवढं बोललो आणि मला भोवळ आली. माझ्या पुढं एक शून्य पसरलं. त्या शून्यात आमच्यापैकी प्रत्येक जण अखेरचा सूर्य होता. आम्ही अंग मोडून पाहिलं. आमच्या मागं कोणीच नव्हतं, रडायलाही कोणी नव्हतं. तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो. म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई समजून का लढत नाही हेच मला कळत नाही. कारण शेवट हा ठरलेला असतो. एकतर लढाई संपेल, एकतर आपण संपू. बंधूनो, ही लढाई संपण्यासाठीच आपण संपत आहोत. बंधूनो, ही लढाई संपण्यासाठीच आपण संपत आहोत. कारण ही लढाई आपल्या अस्तित्वासाठी लढली जात आहे. म्हणूनच प्रत्येक अखेरच्या सैनिकानं पहिल्या आघाडीतल्या सैनिकाच्या आवेशातच लढलं पाहिजे. पराभवाला विजयात परावर्तित केलं पाहिजे.
मित्रांनो, हा समतेचा लढा आहे. मित्रांनो, हा समतेचा लढा आहे. अखेरचा एक जरी माणूस उरला तरी त्यानं समतेसाठी लढलं पाहिजे. शेवटी माणूसच उरला नाही तर समता कुणासाठी? शेवटी माणूसच उरला नाही तर समता कुणासाठी? म्हणूनच आपण समतेसाठी जगलं पाहिजे, लढलं पाहिजे. अन्यथा आपण विषमतेत मरणार आहोत. मरण जर अटळ असेल तर लढा का असू नये अटळ समतेचा? मित्रहो, पराभवाचं दुःख फार भयंकर असतं, पण त्यातूनही भयंकर असतं विजयाचं दुःख. कारण दुःख हे कोणत्याही परिस्थितीत अटळ आहे. विजयात सुद्धा मेलेल्यांची बोच मनाला असते. ज्यांच्यासाठी विजय मिळवलेला असतो तेच धारातीर्थी पडलेले असतात. म्हणून पराभवाच्या खूणगाठी बांधूनच लढा. विजयासाठी लढू नका, तुमच्याही आणि त्यांच्याही. विजयासाठी लढू नका, तुमच्याही आणि त्यांच्याही. पराभवासाठी फक्त तुंबळ लढा, त्यांचा विजय अटळ आहे. एवढं बोलूनही त्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलली नाही. कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांच्या पुढ्यात उभा असावा. भूतकाळाची तटबंदी त्यांना भविष्यात डोकावू देत नसावी. तेव्हा मी विजेसारखा कडाडलो, अरे तुम्ही गप्प का? तेव्हा ते म्हणाले, आम्हाला शस्त्र द्या. तेव्हा मी विजेसारखा कडाडलो, अरे तुम्ही गप्प का? तेव्हा ते म्हणाले, आम्हाला शस्त्र द्या. अरे, मरणाच्या भयानं शस्त्र हातात धरणार असाल तर तुम्ही आधीच मेलेले आहात. मरणाच्या भयानं हा शस्त्र हाती धरणार असाल तर तुम्ही आधीच मेलेले आहात. मग शस्त्राचा काय उपयोग? आणि मरणाच्या तयारीनंच तुम्ही लढणार असाल तर शस्त्राची गरजच काय? कारण जो भ्यालेला असतो तो आधीच मेलेला असतो आणि जो मरणालाही भीत नसतो त्यालाच सगळे भीत असतात. म्हणूनच मेलेल्यांना शस्त्राचा उपयोग नसतो. म्हणूनच मेलेल्यांना शस्त्राचा उपयोग नसतो आणि मरावयालाच ठाकलेला स्वतःच शस्त्र बनलेला असतो. अरे, स्वतःच एक शस्त्र होऊन शत्रूवर कोसळा. अरे, स्वतःच एक शस्त्र होऊन शत्रूवर कोसळा. त्यांच्या हातातल्या तलवारी गळून पडतील. आता मी त्या उद्ध्वस्त खेड्याकडे पाठ फिरवली आहे. आता मी त्या उद्ध्वस्त खेड्याकडे पाठ फिरवली आहे कारण मला माहिती आहे आता त्यांच्या पावलांनी जमीन दणाणणार आहे. आता त्यांच्या स्वाभिमान शून्यतेचा खून झाला आहे. आता ते स्वाभिमानाचंच जीणं जगणार आहेत. आता ते लाथ मारतील तिथं पाणी काढणार आहेत आणि एका बुक्कीत शत्रूला पाताळात गाडणार आहेत. मित्रांनो, एका पॅन्थरच्या मनोगतामध्ये ही विस्तीर्ण अपेक्षा आणि हा लढा, समतेचा लढा, सामाजिक न्यायाचा लढा कशा पद्धतीनं लढला पाहिजे, त्याची दिशा काय असली पाहिजे आणि त्याची फलश्रुती काय असली पाहिजे, ही अपेक्षा राजाभाऊंनी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं आजही आजच्या भोवताला सुद्धा राजाभाऊंचं हे मनोगत किती परिपूर्ण पद्धतीनं लागू पडतं हे आपल्या सर्वांच्याच एकूण लक्षात आलं असेल अशी मला खात्री आहे. मित्रांनो, ढाले साहेबांचं त्यांच्या लेखन आणि चळवळीच्या अनुषंगानं जे काही उद्गार आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ढाले साहेब म्हणतात, एकेकाळी मी साहित्यातील व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या लढ्यातील एक सैनिक होतो. एकेकाळी
मी साहित्यातील व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या लढ्यातील एक सैनिक होतो. तोच लढा पुढे नेता नेता माझ्यासारखे लोक इथल्या जीवन व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठले. यात आमचा काय दोष? माझ्यामधल्या अँटी इस्टॅब्लिशमेंट एलिमेंटच्या ह्या वैचारिक स्थित्यंतराचं प्रतिबिंब माझ्या लेखनामध्ये उमटलेलं आहे. किती स्वतःच्या लेखनाचं सुद्धा किती मर्मग्राही स्वरूपाचं परसेप्शन राजाभाऊंनी मांडलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे इतकी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आणि वस्तुनिष्ठपणे अगदी मोजक्या शब्दांमध्ये राजाभाऊ आपल्या स्वतःच्या लेखनाचं मूल्यमापन आपल्यासमोर मांडत आहेत. हे करता आलं पाहिजे मित्रांनो. आपली दिशा काय आहे, आपले हेतू काय आहेत, आपल्याला कुठंपर्यंत जायचं आहे, आपल्या लेखनामुळं आपल्याला काय साध्य करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची स्वच्छता आपल्या मनामध्ये ते करत असताना असायला पाहिजे. कुणासाठी हा सगळा व्यापार कशासाठी करतोय आपण, हा सगळा साहित्य व्यवहार आणि हे मनामध्ये एकदा स्पष्ट असेल तर आपली दिशा सुद्धा क्लिअर होते आणि आपलं मार्ग स्पष्टपणाने आपल्या समोर साकार होतो. हेच राजाभाऊ या ठिकाणी अधोरेखित करतायत. राजाभाऊ हे साहित्यिक कवी जितके प्रभावी होते तितकेच एक संपादक म्हणून सुद्धा त्यांचं मूल्यमापन केलं जाणं हे आवश्यक आहे असं मला आवर्जून आपल्याला सांगायचं. याचं कारण त्यांनी लिटिल मॅगझिन चळवळीचं दिग्दर्शन जितक्या तडफदारपणानं केलं तेवढ्याच जोमानं राजाभाऊंनी धम्मलिपीची सुद्धा रुजवात केली. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि खरं तर धम्मलिपी हे काही लिटिल मॅगझिन वगैरे नव्हतं, तर मास मुवमेंटचं मुखपत्र म्हणून सामोरं येण्याची त्याची क्षमता धम्मलिपीनं पहिल्या काही अंकांमध्येच स्पष्ट केलेली होती. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच काळामध्ये नेमकं सुरू झालेलं रिडल्स जे काही प्रकरण होतं त्या संदर्भातली आंदोलनं होती, यांची साधारणपणे ही सुरुवात एकत्रितपणानं झाली धम्मलिपीच्या बरोबरीनं. आणि त्यामुळं धम्मलिपीच्या माध्यमातून राज्यभरात या चळवळीच्या अनुषंगानं एक वातावरण निर्माण व्हायला मोठी मदत झालेली होती आणि त्यातून ही चळवळ बूस्ट झाली आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. धम्मलिपीमधल्या राजाभाऊंच्या शस्त्रक्रियेच्या टेबलावरती माधव गडकरी, दुर्गाबाई भागवत, बाळ ठाकरे, लक्ष्मण शास्त्री जोशी, ताराचंद खांडेकर, बाळ गांगल इत्यादी लोकांची अतिसूक्ष्म अशी चिकित्सा झाली आणि त्यामधून राजाभाऊंमधला एक अतिशय परखड, तर्कशुद्ध आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असा संपादक झळाळून सामोरा आला. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं राजाभाऊंची प्रतिमा ही केवळ एक पॅन्थर एवढ्याच मर्यादित दृष्टीनं आपण पाहून उपयोग नाही, तर त्या पलीकडे एक लेखक, साहित्यिक, कवी, चित्रकार, वक्ते, पत्रकार, संपादक अशा चहूबाजूंनी आपण लोकांसमोर राजाभाऊंची प्रतिमा आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे मित्रांनो. आणि यामधली सर्वात महत्त्वाची बाब काय आहे की राजाभाऊंना ज्या उपेक्षेचा सामना आज मृत्यूनंतर सुद्धा करावा लागतो आहे त्यामधून, त्या उपेक्षेमधून बाहेर त्यांना काढायला पाहिजे. मी माझ्या एका लेखाचं राजाभाऊ गेल्यानंतरचं शीर्षक होतं की उपेक्षेचा प्रज्ञावंत धनी. ही उपेक्षा का झाली की राजाभाऊंनी प्रस्थापितांना जसं फाट्यावर मारलं तसंच स्वतःही प्रस्थापित व्हायला त्यांनी नकार दिलेला होता आणि त्यांची भूमिका ही त्यांच्या जागी योग्यच होती. मात्र बाबासाहेबांच्या माघारी त्यांची चळवळ अत्यंत धीरोदात्तपणानं पुढे घेऊन जात असताना आंबेडकरवादी विचारांचं पक्क अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या त्या चळवळीच्या या महान नेत्याचं मोठेपण आपण जगासमोर अधोरेखित करणं आणि करत राहणं ही आज घडीची सर्वात मोठी गरज आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि एकूणच आंबेडकरवादी चळवळीची कक्षा न सोडता या चळवळीचा परीघ सर्वदूर विस्तारण्याचं काम राजाभाऊंनी अत्यंत तडफदारपणानं केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी कधीही तडजोडवादी भूमिका स्वीकारली नाही, तर रोखठोक आणि विद्रोही स्वरूपाचं नेतृत्व त्यांनी चळवळीला प्रदान केलेलं आहे. कलावंताचं कलासक्त मन हे राजाभाऊंच्याकडे होतच, मात्र कलावंताची भावना प्रधानता मात्र तिथं त्यांनी त्या भावना प्रधानतेला अजिबात थारा दिला नाही, तर एक प्रकारची कर्तव्य कठोरता त्यांचं व्यक्तिमत्व एकूण व्यापून होती. हे लक्षात घ्यायला पाहिजे.
बाबासाहेबांप्रमाणेच प्रज्ञा विकासाला त्यांनी प्रचंड महत्त्व दिलं आणि त्यामुळंच त्यांच्या या प्रज्ञेची दहशत त्यांच्या विरोधकांच्या मध्ये होती. त्यामुळं थेटपणे त्यांच्या वाटेला जाण्याचं धाडस ती मंडळी करू शकली नाहीत. मात्र अनुल्लेखानं त्यांना मारण्याचा प्रयत्न मात्र त्या काळातही केला गेला आणि सातत्यानं आजही होतो आहे. मात्र इथून पुढच्या काळात मात्र तसं आपण होऊ देता कामा नये. बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ नेटानं पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये राजाभाऊ हे एक अग्रेसर नाव होतं. या चळवळीला एक प्रज्ञेचं, विचारांचं, तत्वनिष्ठेचं आणि धम्माच्या प्रेमाचं एक वलय प्राप्त करून देण्याचं काम, अधिष्ठान देण्याचं काम राजाभाऊंनी केलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं मग राजाभाऊंचं लेखन, त्यांची पत्र, त्यांचं साहित्य हे ज्यांच्याकडे असेल त्या सगळ्यांच्याकडे असणाऱ्या या विखरून असलेल्या साहित्याचं संकलन करून ते एकत्रित स्वरूपामध्ये आपण समाजाला देणं ही फार मोठी गरज आहे, लक्षात घ्या. त्यामुळं राजाभाऊंचं हे समग्र साहित्य एकत्र करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायला पाहिजे, ज्यांच्याकडं असं काही साहित्य असेल. कारण तुमच्याकडे असेल तर ते फक्त तुमच्या व्यक्तिगत साहित्यात राहील, तुमच्या माघारी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, ते कुठल्या तरी रद्दीमध्येच जाईल. तर त्यापेक्षा ते आपण एकत्रित करूया आणि त्याचं एक समाजासाठी एक मोठं संचित, नव्या पिढीसाठी एक संचित म्हणून ते आपण देऊया. म्हणजे एकूणच राजाभाऊ यांच्या साहित्याचं समग्र संकलन होणं ही आज घडीची सर्वात महत्त्वाची गरज आहे. आणि त्या साहित्याच्या अनुषंगानं मग संशोधन होणं ही एक महत्त्वाची गरज आहे. एकदा साहित्य संकलित झालं की आपोआपच मग संशोधनाच्या प्रेरणा त्यामधून निर्माण होतील. आणि एकूणच विस्मरणाच्या आणि उपेक्षेच्या या कालखंडामध्ये राजा ढाले यांच्यासारख्या प्रज्ञावंताच्या लेखन कार्याचं जतन आणि संवर्धन होणं ही आंबेडकर चळवळीची आज एक मोठी अपरिहार्य अशी गरज आहे. कारण बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांचं सुलभीकरण आणि विश्लेषण राजाभाऊंइतकं क्वचितच अन्य कोणी करून सांगितलं असेल, माझी तरी व्यक्तिगत अशीच भावना आहे. कारण मी त्यांना खूप वेळा या संदर्भातच बोलताना ऐकलेलं आहे. बुद्धाच्या धम्माशी आणि बाबासाहेबांशी जोडण्याचं एक महत्त्वाचं काम राजाभाऊंनी माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांचं विस्मरण करणं मला तरी अशक्यच आहे. मात्र आपणही त्यांचं स्मरण राहावं यासाठी काय करू शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठीच चक्रवर्ती राजा ढाले यांचं डॉक्युमेंटेशन होणं आणि ते आपण भावी पिढ्यांना सुपूर्द करणं यासाठी प्रयत्न करण्याची मोठी गरज मला या निमित्तानं अधोरेखित करावीशी वाटते. राजाभाऊंच्या या कार्याचं एक चांगलं संचित आपण पुढच्या पिढीला या माध्यमातून देऊया अशी भावना या प्रसंगी मी व्यक्त करतो. राजाभाऊ ढाले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून बुद्ध, बाबासाहेब यांच्याशी आम्हाला जोडून ठेवण्याचं काम केलं. सामाजिक चळवळीमधला एक जीव आहे तो दगदगदा ठेवण्याचं काम केलं. आणि हेच राजाभाऊंचं कार्य आपण स्मरण करून पुढे घेऊन जाण्याचे आज या निमित्तानं गरज पुनश्च एकदा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण आलोकशाही ऐकता आहात, पाहतात याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. असेच काही चांगले व्याख्यानं, काही कार्यक्रम घेऊन निश्चितपणानं आपल्यासमोर येण्याचा माझा प्रयत्न असतो. फक्त माझ्या व्यक्तिगत अन्य कार्यालयीन जबाबदाऱ्या आणि यामधून कदाचित त्यामध्ये सातत्य नसेल, मात्र प्रामाणिकपणाने काही चांगला कंटेंट आलोकशाहीच्या माध्यमातून मला देता येईल अशा स्वरूपाचं साहित्य असेल, जे काही असेल, व्यक्ती असतील, मी आपल्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न असतो, यापुढेही राहील. असेच आपण माझ्यासोबत राहा. आलोकशाही आपण पाहतात याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आलोकशाहीवरील हा आजचं व्याख्यान आणि एकूणच कार्यक्रम आपल्याला आवडत असतील तर हे चॅनल आपण आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.